मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट दाखवलेला आहे. इकडे काव्य आता घरी परत आलेली आहे आणि काव्याला पाहून आता घरच्यांना सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. पण इकडे आता जीवा आणि नंदिनीला मात्र खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. पण मंडळी, आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की जीवाने आता सगळं सत्य काव्याला सांगून टाकलेलं आहे. म्हणजे नंदिनीला होणारा त्रास तो काही ते आता त्याला पाहवत नसतो आणि त्याच्यामुळे आता जीवाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता काव्याला सगळं काही सांगितलेलं आहे. आणि जेव्हा मात्र ही गोष्ट आता मानिनीला कळते, म्हणजे मानिनीला कळतं की नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे आणि मानिनी आता ह्या सगळ्यामध्ये काव्याला जबाबदार धरलेला आहे. म्हणजे नंदिनीच्या होणाऱ्या मिसकॅरेजला फक्त आणि फक्त काव्या जबाबदार आहे. तरी आता ही गोष्ट जेव्हा मानिनीला कळते आणि मानिनी कशा प्रकारे जीवा आणि नंदिनीला या गोष्टीचा दोष देते आणि या सगळ्यानंतर आता काव्याने एक खूप मोठा निर्णय घेतलाय. नंदिनीच्या आणि स्वतःच्या बाळाच्या बाबतीत तिने खूप मोठा निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये तिने आता पार्थला सुद्धा कोणतीही गोष्ट विचारली नाहीये. तर काव्याने आता जीवा नंदिनीच्या बाबतीत आणि स्वतःच्या बाळाच्या बाबतीत असा कोणता निर्णय घेतलाय हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण प्रेक्षकांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे ज्या वेळेला तर पार्थला फोन येतो आणि पार्थ तडकच घरी आलेला असतो. त्याला आधी माहीतच नसतं, कशाची कल्पनाच नसते. पण इकडे काव्याने मात्र पार्थला खूप मोठं सरप्राईज दिलं आहे. म्हणजे काव्या परत आली आहे ते पाहून पार्थला खूपच आनंद झाला आहे आणि बाकी घरच्यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. जीवा नंदिनीला मात्र आता इकडे खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. त्यांनी एवढं मोठं सत्य सगळ्यांपासून लपून तर ठेवलं आहे, पण आता प्रत्येक वेळेला जीवा आणि नंदिनीला सगळ्यांसमोर एक खोटं नाटक करावं लागतं. इकडे जीवा हा किचनमध्ये असतो आणि तो स्वतःशीच बोलत असतो. खरं तर जीवाला त्याने जी एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली आहे त्या गोष्टीचं गिल्टसुद्धा असतं आणि नंदिनीला जो होणारा त्रास, म्हणजे त्यांचं बाळ गेलेलं आहे तरी नंदिनीला स्वतःचं दुःखसुद्धा व्यक्त करता येत नाही आहे आणि ही गोष्ट कळू नये म्हणून तिला जो त्रास सहन करावा लागतोय त्यात सगळ्याच गोष्टीचा आता जीवाला त्रास होत असतो. आणि तेवढ्यातच आता तिकडून काव्या येते. काव्या म्हणते की जीवा, मला सगळं काही माहीत झालेलं आहे. आता जीवाला असं वाटतं की नंदिनीचे झालेल्या मिसकॅरेजबद्दल कदाचित हिला माहीत झालं असेल. जीवा म्हणतो की हो, पण आम्ही हे सगळं काही मुद्दामून लपून नाही ठेवलं. मला माहिती आहे की नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आहे, पण आमचा हेतू चुकीचा नव्हता. आता इथे जीवा काही बोलणार त्याआधी काव्यास म्हणते की का लपून ठेवलं? IIP रोडला जे झालं ते सगळं माहीत झालं आहे मला, आणि एवढी गोष्ट तू माझ्यापासून का लपून ठेवली? आणि घरीसुद्धा तुम्ही कोणालाच हे सांगितलं नाही आहे ना? इथे आता जीवा काय बोलणार असतो तेवढ्यात आता पुन्हा काव्या म्हणते की ताई कशी आहे? ताई बरी आहे ना? आणि ताईचं बाळ दोघंसुद्धा अगदी ओके आहेत ना? जेव्हा आता इथे काव्या जीवाला हा प्रश्न विचारते तेव्हा जीवाच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं. जीवा स्वतःचे डोळे पुसतो आणि म्हणतो की हां, हो ना, नंदिनी अगदी ओके आहे आणि बाळ पण बरं आहे. काही झालं नाही आहे, सगळं काही ठीक आहे. आता जीवाच्या अशा बोलण्यावरून काव्याला थोडं काहीतरी वेगळंच वाटतं. पण आता इथे काव्याला माहीत असतं की जीवा सगळं काही मला सांगणार नाही आहे, कारण आधीच या दोघांनी एवढी मोठी गोष्ट सगळ्यांपासूनच लपून ठेवली आहे. मी जाते आणि ताईशीच या गोष्टीबद्दल बोलून घेते. इकडे काव्या आता नंदिनीजवळ बोलायला येते. नंदिनीला पाहून आता काव्या म्हणत असते की ताई. तेवढ्यात नंदिनी म्हणते काव्या, अगं ये ना, ये बस. आता इथे लगेच काव्या म्हणते की ताई, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून आणि घरच्यांपासून का लपून ठेवलीस? आता इथे नंदिनीला सुद्धा असंच वाटतं की काव्याला सगळं माहीत झालं की काय. आता नंदिनीचा चेहरा अगदी उतरलेला असतो. नंदिनी म्हणते की कुठे काय लपून ठेवलं तुझ्यापासून? काव्या म्हणत असते की ताई, मला सगळं काही कळलंय. IIP रोडला जे काही झालं ते सगळी गोष्ट माझ्यापर्यंत आलेली आहे. आणि तेव्हा आता लगेच काव्या म्हणते की बरं झालं ताई, तुला काही झालं नाही आणि तुझ्या बाळाला काही झालं नाही. जर तुम्हा दोघांना काही झालं असतं तर, आणि एवढी मोठी गोष्ट का लपून ठेवली? ताई, यापुढे जर काही झालं तर ह्या गोष्टी अशा लपून ठेवायच्या नाहीत. तिकडे नंदिनीचा चेहरा पूर्णपणे आता उतरलेला असतो. काव्या भेटून गेल्यानंतर आपण हे सत्य एवढ्या सगळ्यांपासून लपून ठेवलेलं आहे आणि आपलं बाळ ह्या जगात नसताना एवढं मोठं नाटक करायचं आता नंदिनीला ते खूपच भारी वाटत असतं. नंदिनी म्हणते की एवढे दिवस मी हे सगळं नाटक दुःख पोटात ठेवून कसं काय सहन करू? आता तेवढं तिथे जीवा येतो आणि नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी पाहून जीवाला वाईट वाटतं. आता जीवाला माहीत असतं की काव्या आताच हिला भेटून गेलेली आहे आणि जीवाला तर ह्या गोष्टीचाही त्रास होत असतो की प्रत्येक वेळेला नंदिनीला स्वतःचं दुःख लपवून सगळ्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतंय आणि त्याचाच आता जीवाला सुद्धा खूप जास्त त्रास होत असतो. जीवा म्हणतो की नंदिनी, मला असं वाटतं की आपण इथे हे सगळं काही थांबवायला हवं. आत्ताच्या आता घरी सगळ्यांना सांगायला हवं. किती दिवस हा त्रास असा सहन करणार आहेस तू? स्वतःचं दुःखसुद्धा तुला व्यक्त करता येत नाही आहे. पण नंदिनी आता जीवाला नाही म्हणते की नाही, एवढ्यात तर नाहीच. इकडे जीवा आता बाहेर निघून जातो आणि तेवढ्यातच आता पुन्हा काव्या नंदिनीला भेटायला येते. ती म्हणते की ताई,
पाळणा कुठे गेला? मला पाळणा पाहायचा होता. आता ह्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा नंदिनीला त्रास होतो. आता नंदिनी म्हणते की पाळणा अडगळीच्या रूममध्ये नेऊन ठेवलेला आहे. आई म्हणाल्या की बाळ व्हायच्या आधी असं पाळणा घरात आणायचा नसतो, म्हणून जीवाने तिकडे नेऊन ठेवलाय. काव्या म्हणते ताई चल ना, मला पाळणा पाहायचा आहे. आणि आता ती नंदिनीला ओढतच पाळणा पाहण्यासाठी घेऊन जाते. दोघीसुद्धा तिथपर्यंत जातात, पण आता मात्र नंदिनीची आतमध्ये जाण्याची हिंमत होत नाही. नंदीला माहीत असतं की मी आतमध्ये गेले तर तिची अश्रू अनावर होतील आणि पुन्हा एकदा तिला त्या गोष्टींचा त्रास होईल आणि काव्याला सगळं काही कळून जाईल. नंदिनी काव्याला म्हणते काव्या तू बस ना, तू बघ इथे पाळणा, मी पटकन आले, माझं एक काम आठवलं, मी ते करते आणि पटकन येते. काव्या मात्र आता इथे पाळणा बघत असते आणि तिला खूप आनंद होत असतो. काव्य आता पाळण्याकडे बघून काही स्वप्नसुद्धा बघत असते. इकडे नंदिनीच्या मात्र डोळ्यामधून आता गंगा यमुना व्हायला सुरुवात झालेली असते. नंदिनी खूपच रडत असते. जीवा म्हणतो की काय झालं नंदिनी, का रडतीयेस? त्यावर आता नंदिनी जो झालेला सगळा प्रकार आहे तो सांगत असते की काव्या रूममध्ये पाळणं बघायला गेली आहे, माझी नाही हिंमत आहे हो तिकडे जाऊन पाळणं बघायची. आता मात्र नंदिनीच्या डोळ्यातले अश्रू पाहून जीवा म्हणतो की ह्या गोष्टी आता रोज रोज होत राहणार आहेत आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा तुला असाच त्रास होत राहणार आहे. आणि नंदिनी बस झालं हा सगळा आता लपंडाव, रोज रोज किती त्रास सहन करणार आहेस तू, जे काही होईल ते होईल, आज सगळ्याचा सोक्ष होऊन जाऊ दे, मी आजच्या आज सगळं काही सांगून टाकणार आहे. नंदिनी मात्र जीवाला म्हणते की जीवा नाही, प्लीज तुम्ही असं करू नका. नंदिनी जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण जीवा मात्र आता इथे अजिबात ऐकत नाही. तो लगेचच इकडे आता काव्या पाळणा बघायला गेलेली असते, तिच्या रूममध्ये जातो. नंदिनी मात्र जीवाला ओरडत असते. इकडे काव्या मात्र पाळण्यावरून छानपैकी हात फिरवत असते आणि तेवढ्यातच समोर जीवा येतो. काव्या म्हणते की जीवा ये ना, किती छान पाळणा आहे, याच पाळण्यात आपली दोन्ही बाळं अगदी किती छान खेळतील, किती छान झोपतील. आता जीवाला काव्य असं म्हणाल्यानंतर जीवा म्हणतो की दोन नाही, एकच बाळ ह्या पाळण्यामध्ये राहणार आहे. काव्या म्हणते की जीवा असं का म्हणतोयस, एकच बाळ का? जीवा आता इथे शांत आणि स्तब्ध उभा असतो, त्याला काय बोलावं काहीच कळत नाहीये. आता काव्या म्हणते की जीवा बोल ना, काय झालं, एकच बाळ ह्या पाळण्यात खेळणार असं का म्हणालास तू? अरे आपली दोन बाळं आहेत ना, नंदिनी ताईचं आणि माझं बाळ, मग एकच बाळ का म्हणालास तू? जीवा म्हणतो की कारण आमचं बाळ नाही आहे या जगामध्ये. आणि हे बोलताना आता जीवाचा अश्रूंचा बांध फुटतो आणि जीवाच्या डोळ्यातून आता घळाघळा पाणी व्हायला सुरुवात होतं. जीवा म्हणतो की हो, आमचं बाळ या जगामध्ये नाही राहिलंय, आता फक्त या पाळण्यामध्ये तुमचं बाळ खेळणार, फक्त एकच बाळ खेळणार आहे, दोन बाळं नाहीत. आता ही गोष्ट ऐकून मात्र आता इथे काव्याला खूप मोठा धक्का बसलाय. काव्या म्हणते जीवा तू काय बोलतोयस? आणि आता इथे जीवा म्हणतो की हो, हे घडलं आहे. आणि जेव्हा IIP रोडवरती झालेला अपघात आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये झालेला पुन्हा एकदा नंदिनीचा अपघात, ही सगळी स्टोरी आता इथे जीवा काव्याला सांगतो. आणि त्यामध्येच आता नंदिनीचं बाळ गेलं हे त्याने आता इकडे फायनली त्याने आता इथे काव्याला सांगितलंय. पण आता जीवा म्हणतो की ही गोष्ट आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांपासून लपून ठेवली होती, कारण ह्या गोष्टीचा तुला त्रास होऊ नये म्हणून. पण काव्या प्लीज, मी तुला सांगतो की ह्या गोष्टीचा तू त्रास करून घेऊ नकोस, कारण नंदिनी आता जो काही त्रास सहन करते ना, तो त्रास मला बघवत नाही आहे. सगळ्यांपासून लपून ठेवून चेहऱ्यावर हसू ठेवणं हे इतकं सोपं नाही आहे आणि तिचा हा त्रास मला नाही पाहवत आहे. पुढे ही गोष्ट ऐकून आता इथे काव्या मात्र पूर्णपणे कोसळलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलाय. तर जीवा म्हणतो की आज ही गोष्ट मी सगळ्यांनाही सांगून टाकणार आहे. आता इकडे बाहेर हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. पार्थ, मिथुन आणि मानिनी सगळेजण बाहेर बसलेले असतात. आणि त्याच वेळेला आता जीवा इथे सगळ्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. इतकी दिवस जी गोष्ट आम्ही तुम्हाला सगळ्यांपासून लपून ठेवली, आज ती गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. मानिनी म्हणते अरे काय झालं, असं काय लपून ठेवलंस, काय सांगायचं आहे तुला? इथे मात्र नंदिनी येते आणि जीवाला काही सांगू देत नसते, जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करते. आता जीवा म्हणतो की बस झालं नंदिनी, बस, अजून किती दिवस ही गोष्ट आपण सगळ्यांपासून लपून ठेवणार आहे आणि किती दिवस तू स्वतः हा त्रास सहन करणार आहेस? जीवा म्हणतो की आता नाही, मी आता सगळ्यांना सांगणार आहे. आणि जीवा मात्र आता इथे सगळ्यांसमोर आणि मानिनीसमोर सांगून देतो की इतके दिवस आम्ही ही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवली. मानिनी म्हणते अरे काय काय लपून ठेवलं तुम्ही आणि काय सांगायचं आहे तुम्हाला, सांग बरं एकदाचं काय ते. जीवा म्हणतो की आई तुला आठवते त्या दिवशी आम्हाला घरी यायला उशीर झाला होता, मला आणि नंदिनीला, कारण त्या दिवशी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितली की आम्ही दोघं चौपाटीला गेलो होतो, पण तसं काही घडलं नव्हतं. त्या दिवशी नंदिनीचा अपघात झाला होता IIP रोडला. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर मानिनीला खूप मोठा धक्का बसलाय. मानिनी म्हणते जीवा तू काय बोलतोयस, तुला तरी कळते का? जीवा म्हणतो की हो, ती गोष्ट आम्ही सगळ्यांपासून लपून ठेवली, कारण आमचं बाळ या जगामध्ये नाही राहिलंय. आणि त्यानंतर झालेला तो सगळा प्रकार, झालेला सगळा सीन जीवा आता इथे सगळ्यांना सांगतो. आणि मानिनी आता पूर्णपणे शॉकमध्ये गेले, ती कोसळूनच गेली आहे. म्हणजे जीवा नंदिनीचं बाळ या जगामध्ये नाही आहे आणि इतके दिवस तुम्ही आमच्यापासून ही गोष्ट लपून ठेवलीत. जीवा म्हणतो की हो, आम्ही हे सगळं लपून ठेवलं कारण काव्याला ह्या सगळ्याचा त्रास होऊ नये म्हणून.
लास्ट टाइम जेव्हा मिसकॅरेज झालं होतं त्याच IPP रोडला, तेव्हा काव्यांना खूप मोठा धक्का बसला होता आणि म्हणूनच आम्हाला तिच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवायची होती आणि म्हणूनच हा डिसिजन घेतला. पण आता नंदिनीला त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय. आता हा लपवाछपवीचा खेळ आम्हाला जमत नाही आहे. मला नंदिनीची अवस्था नाही पाहवत आहे आणि म्हणूनच मी आज तुम्हाला हे सगळं काही सांगितलं. आता इथे जीवाने नंदिनीच्या बाबतीत झालेलं सगळं काही सांगितलं. पण आता इकडे मानिनीचा मात्र खूप मोठा गैरसमज झालेला आहे. गैरसमज म्हणजे मानिनीने आता या सगळ्याला काव्याला जबाबदार धरलेला आहे. कारण मानिनीने त्या दिवशी तिला कुठेतरी वाटायचं की काहीतरी घडणार आहे, काहीतरी वाईट घडणार आहे, म्हणून तिने दोघींच्या सुद्धा हातामध्ये काळा धागा बांधला होता. दोघींना सुद्धा सुखरूप राहावं, संकट टळावं यासाठी. मानिनी काव्याला म्हणते की काव्या, हे जे काही सगळं झाले ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाले. त्या दिवशी तू हा जर वेंधळीपणा केला नसतास तर आज ही गोष्ट घडलीच नसती. त्या दिवशी नंदिनीने तिच्या हातातला धागा तुझ्या हातात बांधला आणि हे संकट नंदिनीवर आलं. तुझ्या हातातला तो धागा जर तू नीट सांभाळून ठेवला असतात तर नंदिनी तिच्या हातातला धागा तुझ्या हातात बांधलाच नसता आणि आज नंदिनीचं बाळसुद्धा जिवंत असतं. आज नंदिनीवरची काही अवस्था झाली आहे, नंदिनीचं जे बाळ गेलं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे गेलं आहे. आता मानिनीने जो काही आरोप आता इथे काव्यावर केला आहे त्या गोष्टीमुळे काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसला आहे आणि काव्यासुद्धा आता या सगळ्याला खरंच स्वतःला दोष द्यायला लागते की त्या दिवशी खरंच तो धागा माझ्या हातात बांधून घेतला नसता तर आज नंदिनी ताईवर ही वेळच आली नसती. पार्थ आणि जीवा म्हणतात, आई तू हे काय बोलतेस, या सगळ्यामध्ये काव्याचा काय दोष आहे? ज्या गोष्टी नशिबात असतात त्या घडतातच. अगं तू या सगळ्याचा काव्याला का दोष देतेस? मानिनी म्हणते की या सगळ्याला काव्या जबाबदार आहे. मी गुरुजींकडून ते दोन्ही धागे आणले होते आणि गुरुजींनी सांगितले होतं की दोन्ही सुनांच्या हातामध्ये हे धागे बांधले तर त्यांच्यावरती कोणतंही संकट येणार नाही. पण काव्याने काय केलं, स्वतःचा धागा हरवला तर हरवला आणि वरतून नंदिनीच्या हातातला धागा स्वतःच्या हातात बांधून घेतला. स्वतःच्या वरचं संकट तिने वाचवलं, पण नंदिनीला मात्र तिने संकटामध्ये लोटलं. आता मात्र या गोष्टीमुळे काव्याला आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. इथे नंदिनीसुद्धा आता मानिनीची समजूत घालत असते की आई असं काही नाही आहे, या सगळ्याशी काव्याचा काहीच संबंध नाही आहे, तुम्ही उगाचच काव्याला बोलू नका. पण आता इथे मानिनी अजिबातच ऐकत नाही आणि त्याच्यामुळे आता काव्याने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजे नंदिनीचं बाळ आपल्यामुळेच गेलं, त्याच्यामुळे काव्य आता स्वतःचं बाळ आहे ते नंदिनीला देणार आहे. तर आता ते जीवाने सगळ्यांना आणखीन एक गोष्ट सांगितलेली असते, ती म्हणजे नंदिनीच्या काही रिपोर्ट्स केल्यानंतर डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की नंदिनी पुन्हा आई होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, ती पुन्हा आई होऊ शकणार नाही आहे. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. त्यात मानिनीने जे काही आरोप केलेत काव्यावरती त्याच्यामुळे तिलासुद्धा खूप वाईट वाटत असतं. आधीच नंदिनीचं बाळ गेलं या गोष्टीचं तिला दुःख आहेच, पण ते बाळ आपल्या मुले गेलं, आपणच कुठेतरी ह्या गोष्टीला कारणीभूत आहोत हे आता असं काव्याला वाटत असतं. आणि काव्य आता कसलाही मागचा पुढचा विचार न करता पार्थला सुद्धा न विचारता तिने ठरवलं आहे आणि सगळ्यांसमोर सांगितलं आहे की ताईचं बाळ जर माझ्यामुळे गेलं असेल तर मी माझं बाळ ताईला देईन. आता काव्याने हा घेतलेला मोठा निर्णय, पार्थ हा निर्णय स्वीकारेल का आणि तिच्या या निर्णयामुळे पार्थ आणि काव्यामध्ये काही वाद निर्माण होतील का, हे सगळं काही आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.